सतत कामात अडचणी येत असतील तर कोणते उपाय करावेत? स्वामी समर्थांचे मार्गदर्शन ह्या विषयावर आधारित आहे. सतत कामात अडचणी येतात, काम होत नाही, तर हे उपाय करा. स्वामी समर्थांचे मार्गदर्शन. आपल्या आयुष्यात असा काळ अनेकदा येतो की आपण मनापासून प्रयत्न करूनही कामे पूर्ण होत नाहीत. एखादे काम सुरू करायचे म्हटले की अडथळे येतात, पण मन विचलित होते, आत्मविश्वास कमी होतो आणि हळूहळू निराशा वाढू लागते. काही जण म्हणतात, मी प्रयत्न तर खूप करतो पण काहीच जमत नाही. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो, हे फक्त परिस्थितीमुळे होते का, की आपल्या विचाराची, कर्माची आणि मनस्थितीची त्यात भूमिका असते? भारतीय अध्यात्मात असे मानले जाते की कामात येणाऱ्या अडचणी ह्या केवळ बाह्य नसून आंतरिकही असतात. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून आपल्याला हे समजते की मन, श्रद्धा, संयम आणि सत्कर्म याचा अभाव असेल तर प्रयत्न अपुरे पडतात. नंबर 1. अडचणी येण्याची कारणे. आध्यात्मिक दृष्टिकोन. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक माणूस आपल्या कामाचा निर्माता आहे. सतत कामात अडचणी येण्यामागे काही सामान्य कारणे असू शकतात. मनाची अस्थिरता, नकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वासाचा अभाव. पूर्वी केलेल्या कर्माचे परिणाम. श्रद्धेचा अभाव, आधीरपणा आणि तक्रारवृत्ती. आपण काम करताना सतत हे होणार नाही, माझ्याने शक्य नाही, नेहमी माझ्याच वाट्याला अडचणी का येतात, असे विचार करत बसतो, तर ते विचारच आपल्या मार्गातील अडथळे बनतात. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जसे विचार तसे परिणाम. नंबर 2. स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवणे. कोणतेही काम सुरू करण्याआधी मनात श्रद्धा असणे फार गरजेचे आहे. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते आत्मविश्वास जागृत करणारे एक मार्गदर्शक होते. त्यांच्या नावाचा जप, स्मरण किंवा नुसते स्वामी समर्थ असे मनापासून उच्चारणे देखील मनाला बळ देत होते. सकाळी उठल्यावर किंवा कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्याआधी शांतपणे बसून मनात असे म्हणावे, स्वामी समर्थ महाराज, हे काम तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य मार्गदर्शन द्या, योग्य दिशा दाखवा. हा साधा भावही मनातील भीती कमी करतो. नंबर 3. नियमित नामस्मरणाचा उपाय. जर सतत कामात अडचणी येत असतील तर नामस्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने मन एकाग्र होते आणि नकारात्मक विचार कमी होतात. दररोज किमान 108 वेळा खालील मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा जप सकाळी किंवा झोपण्यापूर्वी शांत मनाने करावा. जप करताना मोबाईल, टीव्ही ह्यापासून दूर राहावे. काही दिवसातच मन शांत होऊ लागते आणि काम करण्याची ऊर्जा वाढते. नंबर 4. काम न होण्यामागील मानसिक अडथळे ओळखा. अनेकदा आपण बाह्य कारणांना दोष देतो, लोक, परिस्थिती, नशीब, पण स्वामी समर्थ सांगतात की खरा अडथळा आपल्या मनात असतो. स्वतःला काही प्रश्न विचारा. मी काम टाळतो का? मी काम करत नाही का? मी लगेच हार मानतो का? मी सतत इतरांशी तुलना करतो का? मला अपयशाची भीती वाटते का? या प्रश्नाची प्रामाणिक उत्तरे दिली तर लक्षात येईल की बदलाची सुरुवात आपल्यापासूनच करावी लागते. नंबर 5. सात्विक दिनचर्या अंगीकारा. स्वामी समर्थांनी नेहमी सात्विक जीवनशैलीवर भर दिला आहे. उशिरा उठणे,
अतिविचार करणे, अस्वस्थ झोप, अयोग्य सवयी यामुळे मन आणि शरीर दोन्ही कमकुवत होतात. त्याचा उपाय काय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ शांत बसून नामस्मरण करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. असल्यास स्वच्छतेची आणि शिस्तीची सवय लावा. जेव्हा दिनचर्या सुधारते तेव्हा कामात येणाऱ्या अडचणी आपोआप कमी होतात. नंबर 6, तक्रार न करता प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तक्रार करणारा कधीच पुढे जात नाही. सतत का माझ्याबरोबरच असे विचार केल्याने मन अधिकच दुर्बल होते. त्याऐवजी असे म्हणा, हे आव्हान मला मजबूत बनवण्यासाठी आले आहे. अशी दृष्टिकोन बदलल्यास काम करण्याची पद्धत बदलते आणि परिणामही बदलू लागतात. नंबर 7, सेवा आणि कृतज्ञतेचा मार्ग. स्वामी समर्थाच्या मार्गात सेवा आणि कृतज्ञतेला फार महत्त्व आहे. आपण जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ असलो तर अजून चांगल्या गोष्टी आपल्याला आयुष्यात येतात आणि मिळतात. शक्य असल्यास कुणाला मदत करा. कोणावरही उपकाराची अपेक्षा ठेवू नका. लहान सहान गोष्टीसाठीही धन्यवाद म्हणण्याची सवय लावा. सेवेने अहंकार कमी होतो आणि मन हलके होते. हलके मन कामात अधिक एकाग्र राहते. नंबर 8, संयम हा सर्वात मोठा उपाय. आजच्या काळात सर्व काही पटकन हवे असते, पण स्वामी समर्थ सांगतात, संयम ठेवा. योग्य वेळ येतेच तेव्हा सगळं काही मिळते. उशिरा का होईना पण योग्य वेळीच पूर्ण होतात. त्यावेळेत आपल्याला शिकवण मिळत असते, अनुभव येत असतो. संयम ठेवल्यास सगळं काही निर्णय चांगले होतात आणि चुका कमी होतात. आत्मविश्वास वाढतो. नंबर 9, काम देवावर सोपवण्याची भावना. स्वामी समर्थांची एक महत्त्वाची शिकवण म्हणजे कर्तेपणाचा अहंकार सोडणे. आपण फक्त प्रयत्न करायचे, फळाची चिंता देवावर सोपवायची. मनात असे म्हणा, मी माझ्या क्षमतेनुसार प्रयत्न करतो आहे. उरलेले स्वामी